नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज संपूर्ण जगभर गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहामध्ये निरोप देण्यात आला। नाशिक शहरात गणपती बाप्पाला निरोप देत असतानाच महापालिका आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मूर्तिदान उपक्रमाचे आयोजन केले। ह्या उपक्रमाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा केला। वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर नागरिकांनी मूर्तिदान करत गणेशोत्सवाला एक चांगला सामाजिक आयाम दिला। नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबच्या टीमकडे मूर्ती जमा केल्या। याशिवाय महापालिकेतर्फे जमा करण्यात आलेल्या मूर्ती संकलन उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत जमा झालेल्या मूर्ती महापालिकेच्या टीमकडे सुपूर्द करत आपले सामाजिक योगदान दिले। ह्या उपक्रमामध्ये जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबचे मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जाधव, जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे, सचिव मालती इंगळे, संचालक डॉक्टर सोनाली पाटील, संचालक अर्चना पाटील आदींसह टीमचे सहकारी यात सहभागी झाले होते। याशिवाय जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे 10 दिवस गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती। आज मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पांना जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे निरोप देण्यात आला। एशियन न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शिवाजीनगर, धन्यवाद।